नमस्कार श्रोते हो. स्वर दीपावली 2024 दर्शन परिवार यूट्यूब चॅनल आणि संगीत दर्शन या व्हॉट्सअप समूहातर्फे आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, काल आपण पंडित पवन नाईक यांची मुलाखत ऐकली. त्याला आपण भरघोस असा प्रतिसाद दिला आणि असंख्य लाईक्स आणि आपण बऱ्याच व्यक्तींनी सबस्क्राईब पण केले चॅनल. त्या सर्वांचे आभार मानतो आणि आजच्या मुलाखतीवर करतो. मित्रांनो, आज आपल्या भेटीला आले आहेत पंडिता कविता खरवंडीकर. त्यांच्याशी आज आपण बातचीत करणार आहोत, जाणून घेणार आहोत त्यांचा गायन प्रवास. तेव्हा ऐका पंडिता कविता खरवंडीकर मॅडम यांच्याशी केलेला सुसंवाद. नमस्कार श्रोते हो, आपण स्वर दीपावली दर्शन परिवार आयोजित दिवाळी अंकानिमित्त रोज मान्यवर कलाकारांशी गप्पा मारित आहोत. त्यांच्या कलासक्त जीवनाचा थोडक्यात आढावा घेत आहोत. मित्रांनो, आपल्याला वेळेची मर्यादा आहे. खरं म्हणजे या सर्व कलाकारांचे कार्य इतकं मोठं आहे की ते साध्या अर्धा तासात किंवा 1 तासात आपण त्याची मापन नाही करू शकत. इतकं थोर कार्य आपण ज्या ज्या कलाकारांना आतापर्यंत बोलवत आहोत ते सर्वांचंच आहे आणि त्यांचा हा कलेचा फक्त आपण एक थोडक्यात उजळणी करत आहोत असं म्हणूया. कारण त्यांचं पूर्ण कार्य बघायला आपल्याला 1 तास काय एक जन्मही पूर्ण आणि इतकं कार्य ह्या कलाकारांचं आहे. मित्रांनो, आजच्या स्वर दीपावलीच्या भागामध्ये आज आपल्या भेटीला एक गायिका आपल्या सोबत आहेत आणि जयपूर आणि आग्रा घराण्याचा त्या पुरस्कार करतात किंवा प्रसार प्रचार करीत आहेत आणि अशा या मान्यवर कलाकार आहेत पंडिता कविता खरवंडीकर मॅडम. नमस्कार. नमस्कार मॅडम. नमस्कार. नमस्कार. आम्हाला तुम्हाला मॅडम म्हणण्याच्या ऐवजी ताईच म्हणूया. हो, तुम्ही ताईच म्हणा मला आणि तेच मला जवळीकीचं वाटतं आणि मी अगदी अगदी. पंडिताही नाही, मी एक साधक आहे. अरे वा वा. तर हा आपला मोठेपणा आहे ताई. आणि खरंच प्रत्येक कलाकार हा आपण म्हणतो की विद्यार्थी दशेत असतो, विद्यार्थी दशेतच बरोबर, असावं. अगदी बरोबर. ताई, आपण मुलाखतीला सर्वप्रथम तुम्ही आम्हाला मुलाखत देण्यासाठी आम्हाला तुमच्या व्यस्त याच्यातून आम्हाला वेळ काढून आपण वेळ देत आहात त्याची खूप आम्ही आपले ऋण व्यक्त करतो. नाही, हे माझं पण आनंदाचं काम आहे, त्याच्यामुळे मला आवडतंय गप्पा मारायला. नक्कीच आवडणार अगदी आहे आणि अगदी सगळं सांगायला. अगदी. आणि आमचा दर्शन परिवार हा जो युट्यूब चॅनल आहे आणि संगीत दर्शन आमचा व्हॉट्सअप समूह आहे, याच्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील अंध व्यक्ती आपल्यास जोडले जातात आणि बर. या अशा आपल्यासारख्या महान कलाकारांचे अनुभव ऐकून कदाचित त्यांना प्रेरणा मिळेल हा आमचा एकमेव उद्देश आहे ताई. वा वा, फार छान कार्य आहे. तर सर्वप्रथम आपल्या दिवाळीच्या शुभेच्छा. आपणा सर्वांना पण दिवाळीच्या शुभेच्छा, सगळ्या परिवाराला अगदी आमच्यातर्फे. ताई, आपल्या सर्वप्रथम पुढे जाण्यापूर्वी आपला बालपणीचा प्रवास जाणून घ्यायची इच्छा आहे. नक्कीच. मला माझ्या गाण्याचा वारसा माझ्या आईकडनं आला. माझी आई संस्कृत आणि संगीत घेऊन तिने BA केलेलं होतं. साधारण 40च्या दशकातली गोष्ट आहे ही. आणि मग ती नाटकातही कामं करत असे. लग्न होऊन जेव्हा ती पुण्यामध्ये आली, ती आकाशवाणीवर पण गात होती. नागपूर आकाशवाणीला गात होती ती. ताई, त्यांचं नाव कळू शकेल? तिचं माहेरचं नाव विमल अणावकर. आणि पुण्यात ती लग्न होऊन आली तर मालती भिसे हे तिचं नाव झालं. आणि माझ्या आई आणि वडील दोघांनाही गाण्याची खूप आवड होती, पण सुरांचा वारसा मला आईकडनं मिळाला. आणि मी अगदी लहान असतानाच, आई वडील दोघेही नोकरीमध्ये व्यस्त होते, पण अगदी लहान असताना एकदा सगळेजण जमले होते, तिच्या मैत्रिणी आल्या होत्या आणि मी सहज गाणं म्हटलं रेना बीती जाय. तर सगळ्यांना खूप आश्चर्य वाटलं की त्या इतक्या लहान, मी म्हणजे 3री-4थीतच असेल, त्यांना ते आश्चर्य वाटलं की ही कसं काय एवढं म्हणते. आणि तिने आईला हाक मारून मैत्रिणींनी सांगितलं की अगं बघ, की तुझी मुलगी किती छान गातीये. तर मग त्याच्यानंतर आईने मला थोडेसे धडे द्यायला सुरुवात केली. अलंकार काय असतात ते सांगितलं, सूर काय असतात, कसं त्याचं असं तिने थोडंसं केलं. पण ती इतकी, तेव्हा आमची जॉईंट फॅमिली होती आणि ती नोकरी पण करत होती, त्याच्यामुळे इतकी व्यस्त होती की तसं ती मला बसून शिकवू नाही शकली कधी. पण माझ्या शिक्षणासाठी मात्र नेहमीच तिने प्रोत्साहन दिलं. आणि
अशात आपल्याला स्वतःला कधी वाटलं की आपण हे संगीत शिकावं किंवा संगीतासाठी आपण आपलं करिअर करावं असं आपल्याला जाणीव कधीपासून झाली? जेव्हा हा जो मी तुम्हाला किस्सा सांगितला, हम्म. त्या वयात मी जेव्हा ते रैना बीती जायसारखं गाणं म्हटलं, तेव्हा कुठेतरी जरी मी लहान असले तरी जाणीव झाली की आपल्याला गाणं आवडतंय. हो हो आणि सतत घरामध्ये रेडिओ पण चालू असायचा. विविध भारती हा माझा पहिला गुरु होता. क्या त्याच्यावर बात है, संगीत क्या बात सरिता सारखा है. कार्यक्रम लागायचा. हो हो तो हो. मी म्हणजे सकाळी 7:30 ला असायचा. तो मी अक्षरशः आधाशासारखी त्याच्यावरती जे लागेल ते जे ऐकायची हो हो आणि हो. सगळं ते लिहून घ्यायची ते चालू असताना. कारण ओके. तेव्हा टेप रेकॉर्डर्स वगैरे एवढे हे नव्हते. नव्हते. हो. साधारण मी तुम्हाला 72-73 ची गोष्ट सांगते की अच्छा अच्छा. तेव्हा मी असंच म्हणजे रेडिओवरनं ऐकून ऐकून ते चलन लिहून घ्यायचं. अगदी रागाचे आरोह अवरोह लिहून घ्यायचे. भराभर लक्षात राहील तसं ते करायचं. करायचं. असं हो करत होते आणि गाण्याचा ध्यास घेतला होता. म्हणजे जरी फिल्म म्युझिकची मला लहानपणापासूनच खूप आवड आहे. हो हो. पॅशनच आहे म्हणा तुम्ही. पण तरी हम्म. गाताना मात्र आपण शास्त्रीय संगीत गावं हो असं हो. मला नेहमीच वाटत आलं तेव्हापासूनच. हम्म. म्हणजे ही गाणी मी म्हणायची. घरगुती मैफली जमतात त्याच्यामध्ये की कोणी म्हटलं गाणं म्हण की चला गाणं म्हटलं. बरोबर बरोबर. पण मला ओढ होती ती शास्त्रीय संगीत शिकण्याची आणि मला गायकी अंगाने शास्त्रीय संगीत शिकायची जास्ती ओढ होती. म्हणजे मला त्या परीक्षा पद्धतीप्रमाणे शिकायचं नव्हतं. अच्छा अच्छा. हो. त्याच्यामुळे मला कसं झालं की मी पुण्याच्या गांधर्व महाविद्यालयामध्ये हम्म. दक्षिणमुखी मारुती मंदिराच्या इथे जे गांधर्व महाविद्यालय म्हणजे हो हो. तिथे पंडित विनायकबुवा पटवर्धनांचं वास होता त्या वास्तूमध्ये. अच्छा. तिथे मी थोडं शिकले. पण मग आई वडिलांच्या असं लक्षात आलं की ही खूपच गाणं करते आणि तिचं शिक्षण पूर्ण होणार की नाही. कारण मी तेव्हा होते 7वीत. अच्छा. सतत डोक्यात बंदिशी चालू असायच्या. म्हणून मग आई वडील म्हणाले थांब जरा 10वी होऊ देत मग तू पुन्हा गाणं शिक. पुन्हा गाणं त्याच्यामुळे शिकाय. थोडी गॅप गेली पण अच्छा गाणं डोक्यात चालूच होतं. ते कधीच बंद झालं नव्हतं. अच्छा. आणि सवाई गंधर्व सारखे महोत्सव पण मी लहान ऐक. असल्यापासूनच पूर्ण रात्रभर जायचे. आई वडील आले तर त्यांच्या बरोबर नाही तर कोणाची तरी सोबत घेऊन अगदी. असं ते मी ऐकत असे. त्याच्यामुळे ते सगळे संस्कार झालेच. पण मग खरं मला शिक्षण माझं शास्त्रीय संगीताचं सुरू व्हायला जवळपास मला बीकॉमचं माझं लास्ट इयरला मी असताना मला मिळालं. कारण त्याच्या आधीच माझ्या अटी होत्या की मला परीक्षा नाही द्यायच्या. परीक्षा मला द्यायच्या छान नाही. गाणं शिकायचंय असं आनंदासाठी गाणं शिकायचंय. तर अगदी मग अगदी. पंडित पिंपळखरे गुरुजी होते पुण्यामध्ये. त्यांच्याकडे अच्छा आई मला घेऊन गेली आणि त्यांच्याकडे माझं गाणं सुरू झालं. तेव्हा ही 83 सालची गोष्ट आहे. अच्छा. बीकॉमच्या लास्ट इयरला मी होते आणि मग त्यांच्याकडे शिकत असताना त्यांनी मला सांगितलं की आता तू बीकॉम झाली आहेस होतेस तर बीकॉम नंतर तू MA कर SNDT मधनं. मला माहिती पण नव्हतं की असं करता येतं. पण मग ते म्हणाले की करता येतं फक्त सायन्सचा कुठला कोर्स नाही करता येत पण बीकॉम नंतर तुला MA नक्की करता येतं. अच्छा अच्छा. मग मी MA करायला म्हणून मग तिथे त्या कॉलेजमध्ये गेले. तिथे डॉक्टर सुनीता खाडीलकर ह्या हेड ऑफ द डिपार्टमेंट होत्या. हो हो. तर मग त्या मला म्हणाल्या की तुझ्या काय परीक्षा झाल्यात विशारद वगैरे झालीयस का. तर म्हटलं नाही मी कुठलीच परीक्षा नाही दिलेली. म्हटलं मी फक्त बीकॉम झाली आहे ग्रॅज्युएट झालेली आहे. तर मग त्या म्हणाल्या बरं ठीक आहे मी तुझी ऑडिशन घेते. मग त्यांनी माझी ऑडिशन घेतली लगेच तिथे. आणि मग माझा आवाज गाणं ऐकून सगळं त्या म्हणाल्या की छान आहे तू घे ऍडमिशन इथे MA ला. आणि मग अशा रीतीने मला MA ला ऍडमिशन मिळाली. आणि MA ला ऍडमिशन आणि MA ची 2 वर्ष ही माझ्या आयुष्यात खूप महत्वाची ठरली. कारण मला वेगवेगळे राग शिकायला मिळाले. डॉक्टर सुनीता खाडीलकर, डॉक्टर कमल केतकर, नंतर डॉक्टर वीणा सहस्त्रबुद्धे MAच्या सेकंड इयरला असताना असे मातब्बर गुरु होते. त्याच्यामुळे खूप सारे राग शिकायला मिळाले. लेक्चर्स आमच्या कॉलेजमध्ये बाहेरच्या लोकांची लेक्चर्स अरेंज केली जायची त्याच्यातनं ज्ञान मिळत गेलं. तर पुण्यात गानवर्धन सारखी जी संस्था आहे त्यांचं पण मुक्त संगीत संवाद चर्चासत्र असं असतं. तर त्याच्यातनं वेगवेगळे कलाकार ऐकायला बघायला त्यांचे विचार ऐकायला मिळाले आणि ह्या सगळ्यांनी हळूहळू गाण्याची समृद्धी येत गेली. गाण्याकडे बघण्याचा दृष्टिकोन कळला. कारण बदलत गेला. SNDTची लायब्ररी ही खूप मोठी होती. त्याच्यामुळे संगीत विषयक लेख वाचन हे खूप झालं त्या काळामध्ये. आणि अर्थातच या गुरूंनी पण
बंदिशी कशा बघायच्या. आता म्हणजे वीणाताई शिकवताना सांगायच्या की बंदिशीची प्रत्येक मात्रा, प्रत्येक ओळ कुठल्या मात्रेतनं उठते ह्याच्याकडे तुम्ही लक्ष द्या. तुम्हाला पटकन ओळ उचलता आली पाहिजे. ऑड मात्रा असेल तर तिथनं तुम्हाला उचलता आलं पाहिजे. हे सगळं जे शिक्षण मिळालं ना, त्यांनी एकदम दृष्टिकोन व्यापक झाला. आणि एकीकडे तुम्ही फिल्मी संगीताकडे आधी तुमचा ओढ होता, नंतर तो क्लासिकलकडे, अशाच पद्धतीने तो होत गेला. नाही फिल्मी संगीताची ओढ माझी अजूनही आहे बरं का. वा, अगदी प्रांजलपणे कबूल करताय आणि मला खूप मोठेपणात आहे. जुनी गाणी, मोठे आहे. खूप जुनी गाणी. फक्त मी इथे एक नमूद करू इच्छिते की जरी मी इतकी सगळी गाणी त्यातल्या म्युझिक पीसेस सकट म्हणत होते, तरी सुद्धा आता हे जे रेकॉर्डेड गाण्यांचे कार्यक्रम होतात ना, गाय लता गाय आशा किंवा अशा तऱ्हेचे, ते मात्र त्या कार्यक्रमांच्या मागे मी कधीही लागले नाही, कारण ते मला करायचं नव्हतं. मला असं वाटायचं की ह्या गायिका असामान्य आहेत आणि त्यांच्या उंचीला जर आपण पोहोचू शकत नाही तर आपण आपल्या सुखासाठी फिल्म म्युझिक गावं. आणि सुदैवाने मला माझा साथीदार, आयुष्याचा साथीदार धनंजय हा असा मिळाला. मी त्याच्यावर पुढे येणार आहे मॅडम, त्याच्यावर मी पुढे येणार आहे, कारण तो थोडा प्रश्न गुलदस्त्यात असणार आहे. नाही, हा ओघ अशासाठी आला म्हणून मी सांगते की तो पण असा भेटला की तो तबला वादकही आणि कंपोजर पण आहे, त्याच्यामुळे आम्ही खूप नवीन काही करू शकलो. अगदी. त्याच्याकडे जाण्याआधी आपण थोडस तुमचं एक गाणं ऐकूया श्रोत्यांसाठी. तुमचं आपण आधी तुमचा जौनपुरी ऐकूया आणि मग पुढे जाऊया. ओके, चालेल. कायसी चेर करत गिरिधारी, कायसी चेर करत गिरिधारी, कायसी चेर करत गिरिधारी, कायसी चेर करत गिरिधारी, कायसी चेर करत गिरिधारी. मैं तो ब्रिज किनार अनारी, मैं तो ब्रिज किनार अनारी, छल छबिली संग कर जगा जोरी, कायसी चेर करत गिरिधारी, कायसी चेर करत गिरिधारी. मैं तो ब्रिज किनार अनारी, मैं तो ब्रिज किनार अनारी, छल छबिली संग कर जगा जोरी, कायसी चेर करत गिरिधारी, कायसी चेर करत गिरिधारी. रस कयो ना मोरी पाछे परोरी, रस कयो ना मोरी पाछे परोरी, और करो न ठिठोरी ना तो मैं दूंगी गारी, कायसी चेर करत गिरिधारी, कायसी चेर करत गिरिधारी. रस कयो ना मोरी पाछे परोरी, रस कयो ना मोरी पाछे परोरी, और करो न ठिठोरी ना तो मैं दूंगी गारी, कायसी चेर करत गिरिधारी, कायसी चेर करत गिरिधारी. रस कयो ना मोरी पाछे परोरी, 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 रस कयो ना मोरी पाछे परोरी. रस कयो ना मोरी पाछे परोरी, रस कयो ना मोरी पाछे परोरी, और करो न ठिठोरी ना तो मैं दूंगी गारी, कायसी चेर करत गिरिधारी, कायसी चेर करत गिरिधारी. रस कयो ना मोरी पाछे परोरी, और करो न ठिठोरी ना तो मैं दूंगी गारी, कायसी चेर करत गिरिधारी, कायसी चेर करत. ऐसी चेर करत,
तर ताई नमस्कार. पुन्हा एकदा मुलाखतीमध्ये आपलं स्वागत. आपण नमस्कार. खूप सुंदर पद्धतीने आपला जौनपुरी आमच्या श्रोत्यांनी ऐकला, मंत्रमुग्ध झाले असतील नक्की. हा आता आपण मुलाखती जौनपुरी ऐकण्याच्या आधी तुम्ही एक गोष्ट आम्हाला सांगितली होती हा. आणि ती सगळ्यांना ऐकायला आवडेल हा. की तुमचे स्वर आणि ताल कसे जोडले. हा. तर मी एम ए करत असतानाच आईच्या ऑफिसमध्ये एक जण होते, कारण मला घरी साथीला प्रॅक्टिससाठी तबला हवा होता. अच्छा. तर आई इन्कम टॅक्स मध्ये नोकरी करायची आणि तिच्या ऑफिसमध्ये एक होते. त्यांनी सांगितलं की असा असा हा एक मुलगा आहे, इंजिनिअरिंग करतोय तो, आणि तो तिथे, आम्ही इंजिनिअरिंग कॉलेजच्या जवळच राहत होतो, स्टेशनच्या जवळ, तर तो येऊ शकेल रियाजाला कविताच्या. आणि मग तसं त्या माध्यमातून धनंजय आमच्या घरी पहिल्यांदा आला. आणि मग एम ए ला जे मला शिकवत होते राग, त्याची सगळी प्रॅक्टिस आणि असं सगळं सुरू झालं. आणि हे सुरू असताना असं लक्षात आलं, कारण एम ए झाल्यानंतर साहजिकच लग्नाची बोलणी जेव्हा घरी सुरू झाली, तेव्हा अट हीच होती की माझ्या गाण्याला प्रोत्साहन देणारं घराणं मिळावं, साथीदारही तसाच मिळावा. आणि हे सगळं धनंजयशी मिळतं जुळतं होतं. कारण माझे सासरे डॉक्टर देवीप्रसाद खरवंडीकर हे महामहोपाध्याय, संस्कृत पंडित असे ते होते. माझ्या सासूबाई पण एम ए हिंदी होत्या आणि शिवाय संगीत विशारद होत्या. सासरे संगीत अलंकार होते. आमच्याकडे गांधर्व महाविद्यालयाचं सेंटर होतं. आणि धनंजयची तर आवड सगळी गाण्यामध्ये होतीच, गाण्यामध्ये आणि तबल्यामध्ये. आणि सर्वार्थाने आमची मनही जुळली आणि आमचे विचारही जुळले आणि अशा रीतीने हा सगळा योग जुळून आला. अगदी. आणि खऱ्या अर्थाने तुमचं गाण्याला अगदी म्हणजे आपण या हृदयाची त्या हृदय समजावं, अगदी त्या पद्धतीने सगळं होत गेलं. ताई, या सगळ्या गोष्टींच्या धावपळीमध्ये तुम्हाला तुमची पहिली मैफिल आठवते? माझी पहिली मैफल झाली होती उगारला. उगार शुगर वर्क्स जी फॅक्टरी आहे तिथे माझी पहिली मैफल झाली होती. आणि मला आठवतं, एक चांगली आठवण अशी की माझ्या आईनी त्या मैफलीसाठी मला माझी पहिली साडी खूप सुंदर अशी घेतली होती. तर त्या मैफलीला पण धनंजयच माझ्या साथीला होता. इनफॅक्ट त्या प्रवासामध्येच, म्हणजे माझे आई वडील तर होतेच बरोबर, माझा मामा राहत असे उगारला आणि तोही होता. आणि त्या प्रवासातच पहिल्यांदा आमच्या दोघांच्या लक्षात आलं की अरे आपल्याला आपली मनं जुळतात. त्याच्यामुळे ती पहिली मैफल आणि आयुष्यालाही चांगली कलाटणी देणारी पहिली मैफल ठरली. षड्जाशी पंचमाचं नातं जुळलं अगदी. अगदी अगदी अगदी. ताई, आता आपण या सगळ्या क्षेत्रात आल्यानंतर आपल्याला कधी जाणवलं की आपण एखाद्या मोठ्या गुरुकडे जावं, किंवा जयपूर अत्तरवली घराणं, आपण जसं घराणेदार गायकी म्हणतो की घराणे शैलीचं गाणं शिकणं आणि साधारण गाणं शिकणं, कारण आजकाल आम्ही पण बघतो की नवीन विद्यार्थी येतात, त्यांना जर आपण शास्त्रीय संगीत शिकवलं तर ते म्हणतात की नाही सर, ये मत सिखाओ, हमें थोड़ा सेमी क्लासिकल सिखाओ, मतलब थोड़ा फिल्मी सॉन्ग भी आनी चाहिए, भावगीत भी चाहिए. तर तुमच्या काळी असं नव्हतं, म्हणजे ग्वाल्हेर घराण्याची गायकी, जयपूर अत्तरवली घराण्याची गायकी किंवा पटियालाची गायकी, म्हणजे हे शिकण्यासाठी विद्यार्थी आतुर असायचे की मला जयपूरचं गायकी आली तर मला आग्र्याची पण आली पाहिजे, किंवा मला पटियालाची आली तर मला भेंडी घराण्याची पण गायकी आली पाहिजे. तर ही शिकण्याची जिद्द होती ती आता कुठेतरी कमी होत चालली असं वाटतं का आपल्याला? नाही, आता माझ्या बाबतीत कसं झालं की जरी मी गाणं उशिरा शिकायला सुरुवात केली तरी माझ्यावरती गाण्याचे सगळे पूर्वसंस्कार झाले होते, सतत गाणं ऐकल्यामुळे. आणि एक मनोधारणा अशी झाली होती की आपल्याला एक छान लयीचं गाणं शिकायचंय, जयपूर रंगाचं गाणं आपल्याला शिकायचंय. म्हणजे तोपर्यंत घराणी काय असतात, कारण पंडित पिंपळखरे गुरुजी जे होते ते ग्वाल्हेर घराण्याचे होते, ते विनायक बुवांचे शिष्य. तर ते तर मला आवडत होतच, पण माझा कल जास्ती लयदार गाण्याकडे होता. आणि त्या दृष्टीने मला असं वाटायचं की आपण जयपूर गायकी शिकावी. त्याच सुमारास डॉक्टर अलकादेव मारुलकर, ज्या जयपूर आणि ग्वाल्हेर घराण्याला रिप्रेझेंट करतात आणि किराण आहे, तर त्यांचं गाणं ऐकलं आणि मग मला असं वाटलं की आपण ह्यांच्याकडे गायकी शिकावी.
तेव्हा माझे MA पूर्ण झालेलं होतं. अगदी. आणि त्या आणि त्यांचे वडील पंडित राजाभाऊ देव त्यांच्याकडे मी जवळपास दोघांकडेही 4-5 वर्ष शिकले. तर त्यांच्याकडे गाण्यामध्ये एक अशी छान शिस्त होती की रागाची मांडणी कशी करायची, विचार कसा करायचा, तालाच्या अनुषंगाने कसं जायचं, प्रत्येक मात्रेचा हिशोब कसा ठेवायचा, हे जे प्राथमिक मला सगळं जे मिळालं ते त्यांच्याकडे मिळालं. म्हणजे ह्याच्या नंतर गाणं सुरू होत असतं हे मला कळलं. आणि मग ती 4-5 वर्ष मी त्यांच्याकडे शिकले, पण काही कारणाने खंड पडला. आणि त्या सुमारास मी मुंबईला माणिकताई भिड्यांच्याकडे, ज्या किशोरीताईंच्या शिष्या, त्यांच्याकडे मी जायला लागले. अश्विनी भिडे यांच्या मातोश्री बरोबर. तर माझे मामा होते मुंबईला, तर ते मला त्यांच्याकडे घेऊन गेले. आणि मग मला त्या म्हणाल्या की तू माझ्याकडे का शिकायला आलीयस, तू किशोरीताईंकडेच का जात नाहीस. अरे बापरे. तर मी त्यांना म्हंटल की नाही, मला तुमच्याकडे शिकायचंय, मी तुमचं ऐकलेलं आहे आणि मला तुमच्याकडे शिकायचंय. कारण किशोरीताई पण त्यांच्या गाण्याच्या कार्यक्रमांमध्ये व्यस्त होत्या त्यावेळेला खूप. तर माझी अशी प्रामाणिक इच्छा होती की माझं एक सलग छान गाणं सुरू व्हावं, कुठे खंड पडू नये अशी इच्छा होती. तर मग त्यांनी मला फार मोठ्या मनाने त्यांनी मला ऍक्सेप्ट केलं. आणि मग मी त्यांना घाबरत जरा फीचं विचारलं, कारण एवढी आर्थिक परिस्थितीचं काही एवढी छान नव्हती. तर त्या म्हणाल्या की अगं नाही, तू पुण्याहून इथे येणार माझ्याकडे शिकायला, हेच काय कमी आहे का, तू ये, मी तुला शिकवते. म्हणजे केवढं पैशाचा विचार असं. आता जे सगळं खूप पैशाभोवती सगळं कमर्शियलाइज झालंय अगदी. तर मला सुदैवाने सगळेच गुरु असे भेटले ना की ज्यांनी असं पैशाला ओरिएंटेड ते नव्हतेच. मुक्त हस्ते त्यांनी विद्या दिली मला. हे किती, त्याच्यामुळे मी स्वतःही तोच अवलंब केलेला आहे की माझ्याकडचे जे शिष्य येतात त्यांना मी कधीही फीची अट घातलेली नाही. इनफॅक्ट मी फीच घेत नाही. कारण हे माझ्या गुरूंनी जे माझ्यासाठी केलं ते मी माझ्या शिष्यांसाठी नको का करायला. कोणालाही त्याचं बर्डन नाही वाटता कामा असं मला वाटतं. मग शिष्य प्रेमाने काही देत असतील तर गोष्ट वेगळी. आता ग्रामीण भागात एक शिष्य आहे, ते तिचं काय शेती आहे, तिने बाबा मला काय खूप लिंब आणून दिली, भेंडी आणून दिली, हे वेगळं. हे गुरुप्रेम आहे. हे प्रेम. तर माणिकताईंच्याकडे मी जवळपास 2 वर्ष शिकले. पण मला ते पुणे मुंबई प्रवास थोडासा झेपला नाही, कारण मी अपडाऊन करायची आणि मला थोडासा आवाजालाच प्रॉब्लेम झाला. म्हणजे नोड्युल्स आले गळ्यामध्ये. त्याच्यामुळे मग मला नाईलाजाने ते शिक्षण मला थांबवावं लागलं. आणि तेव्हा मोबाईल किंवा ऑनलाईन शिक्षण असं काही नव्हतं. त्याच्यामुळे तसंही झालं नाही. आणि त्याच काळात माझ्या मुलीचाही जन्म झाला. त्याच्यामुळे नॅचरली 4-5 वर्षाचा खंड शिक्षणामध्ये परत गेला. पण त्या काळात माझ्या सासऱ्यांनी मला सांगितलं की तू रेडिओची ऑडिशन का देत नाहीस. तर रेडिओला सिलेक्टेड राग लागायचे, त्यांची लिस्ट असायची. तर ते मला म्हणाले की तू छान एक वही कर, त्याच्यातनं तुला येणारे राग, किती राग येतात ते लिहून काढ, त्याच्यात त्या बंदिशी, ख्याल, हे सगळं तू कर आणि अशी सिस्टमॅटिक तयारी तू सुरू कर, असं त्यांनी मला सांगितलं ह्यामधल्या काळात, गॅप पिरियड मध्ये. आणि मग त्यांनी मला डायरी आणून दिली आणि मग तसं मग अनुक्रमणिका करून वगैरे अशी मी तेव्हा ती सुरू केलं. म्हणजे हे केवढं मोठं होतं की त्यांचं सुद्धा सांगणं मला, किंवा एक काय म्हणतात शिकवणं. ते मला म्हणाले की तुला जे येत नसेल त्याचं मी तुला देतो, ते तू शिक. कारण काय व्हायचं, ते नगरला होते, आम्ही पुण्यात राहत होतो. त्याच्यामुळे ते असं सहज होत नव्हतं. ते इथे आले पुण्यात की, किंवा आम्ही नगरला गेलो तर असंच ते व्हायचं. पण मग तसं मी केलं. मी रेडिओची ऑडिशन दिली आणि मला बी हाय ग्रेड मिळाली लगेच. आणि मला आकाशवाणी केंद्रातनं फोन आला की बी हाय ग्रेड मिळाली आणि लगेच नॅशनल कॉन्सर्ट पण ठरले माझी. तर ही 97 सालची गोष्ट आहे. 97च्या एप्रिलमध्ये माझी नॅशनल कॉन्सर्ट झाली. जे पुण्यात रेकॉर्डिंग झालं, पण दिल्लीहून ऑल ओव्हर इंडिया ते ब्रॉडकास्ट झालं तेव्हा. त्यावेळच्या भावना काय होत्या ताई, कसं वाटलं होतं? म्हणजे अतिशय आनंद झाला आणि असं वाटलं की अरे, म्हणजे आपण गाऊ शकतोय. म्हणजे एक थोडीशी शिक्कामोर्तब झाल्यासारखं वाटतं आकाशवाणीकडनं तुम्हाला मिळालं की, असं काही झालं की मोठ्या ऑर्गनायझेशन कडनं. तर तसंच मला वाटलं.
आणि जबाबदारी आपली आता वाढली वाढली असं अगदी वाटलं, कारण आपण हे आता एक्झॅक्टली हे गायलोय तर हा दर्जा तर मेंटेन करायलाच पाहिजे, पण ह्याच्या पुढे आपल्याला जायला पाहिजे, हेही बरोबर मला तेव्हा कळलं. आणि त्याच सुमारास पुण्यामध्ये पंडित बबनराव हळदणकर शिकवायला येतात हे मला कळलं, कारण माझं शिक्षण थांबलं होतं ना मधल्या हो काळात हो हो आणि मला शिकायचं होतं. तर म्हणून मग मग मी त्यांच्याकडे गेले. 97च्या जानेवारी मधली गोष्ट आहे ही. मी त्यांना भेटायला गेले. त्यांनी पण माझं गाणं ऐकलं आणि मला म्हणाले, वा खूप छान आवाज आहे, तालाची समज चांगली, आपण सुरू करू. अच्छा ते अच्छा मुंबईहून यायचे आणि शिकवायचे. पण काय झालं की आणि ते जयपूर, आग्रा ते त्यांचे गुरु म्हणजे पद्मभूषण मोगूबाई कुर्डीकर हो हो आणि पद्मभूषण उस्ताद खादिम हुसेन खान साहेब. अगदी तर मोगूबाईंचं नॅचरली जयपूर अत्रौली गायकी होती आणि खादिम हुसेन खान साहेब आग्रा घराण्याचे अगदी गायक होते, चांगले हो मान्यवर गायक होते. हम्म. तर त्यांना कसून तालीम त्यांच्याकडे मिळाली आणि हळदणकर काका स्वतः त्यांना आग्रा गायकीची आणि जयपूर गायकीची दोन्हीची त्यांना ओढ होतीच. अगदी पण हो मोगूबाईंनी त्यांना शिकवायला सुरुवात केली आणि मोगूबाई त्यांना म्हणाल्या की तुझ्या गळ्यात आग्रा गायकीचं, तुझ्या नसानसामध्ये आग्रा गायकी आहे, तर तू आग्रा गायकीच गा, असं मोगूबाईंनी माझ्या गुरुजींना सांगितलं. बरोबर आणि ते खूप विचारवंत होते, त्यांनी खूप विचार केला आणि 2 गायकींचं अतिशय सुंदर ब्लेंड त्यांनी केलं आणि बरोबर मी त्यांच्याकडे शिकायला लागले. तेव्हा हे ब्लेंडच, पण त्यातल्या आग्रा गायकीच्या वैशिष्ट्यासकट त्यांनी मला शिकवलं. एक्झॅक्टली मी आता त्याच्यावर येणारच होतो. आमचे जे नवोदित शिक्षण घेणारे युवक कलाकार असतात, तर त्यांना एक थोडक्यात आपण जयपूर आणि आग्रा घराण्यातला थोडा फरक दाखवाल का? अगदी थोडक्यात गुणगुणून दाखवलं तरी चालेल. हो. आता जयपूर गायकी जी आहे ती अलादिया खान साहेबांपासून सुरू झाली. हो हो तर आग्रा गायकी जी आहे त्याला खूप खूप मोठी परंपरा आहे. हो हो म्हणजे अब्दुल करीम खान 12व्या-13व्या वगैरे, नाही आग्रा गायक अब्दुल करीम खान साहेब हे किराणा घराण्याचे. किराणा घराण्याचे. हो आग्रा गायकी ही जवळपास 12-13व्या शतकापासून सुरू झाली आणि घग्गे खुदा बख्श हे जे होते त्यांच्या आधी सुद्धा त्यांचे वडील, त्यांचे आजोबा, शामरंग, सरसपिया हे सगळे होतेच. पण घग्गे खुदा बख्शांनी मात्र या गायकीचा भारतभर प्रचार प्रसार केला. घग्गे खुदा बख्शांची मुलं, आता हे कलन खान साहेब आणि ती सगळी नावं आता काही मी इथे घेत नाही, पण त्यांची मुलं, मग त्यांची मुलं, असं करत करत ती सगळी गायकी झिरपत आली. म्हणजे आता घग्गे खुदा बख्शांचा एक मुलगा कलन खान साहेब, त्यांची तालीम उस्ताद खादिम हुसेन खान साहेबांना मिळाली. म्हणजे माझ्या गुरूंचे गुरु. हो. आणि कलन खान साहेबांचे जे पुत्र होते विनोद पिया, म्हणजे उस्ताद तसद्दुख हुसेन खान साहेब, हो हो तर त्यांचा काळ साधारण 1945 पर्यंत, 1945-46 ला ते मृत्यू पावले. 1800 पासून 1800 मला वाटतं एक्झॅक्टली साल लक्षात नाही, पण साधारण ते 50-60-70 वर्ष जगले असं जर आपण म्हंटल, तर त्यांनी बांधलेला बिहागचा ख्याल तो मला माझ्या गुरूंनी शिकवला. म्हणजे इतकी जुनी परंपरा आहे. सांगायचं कारण हे की आग्रा घराण्यामध्ये 100-150 वर्षांपूर्वीच्या बंदिशी चालत आलेल्या आहेत. त्याला एक अधिष्ठान आहे आणि त्या बंदिशी मला शिकायला मिळाल्या. आणि आग्रा घराण्यामध्ये रचनाकारांची ही खूप मोठी परंपरा आहे. तर तर त्या म्हणजे फयाज खान साहेबांचं नाव तर तुम्ही ऐकलं असणार. फयाज खान साहेबांपासून सुद्धा विलायत हुसेन खान साहेब, ह्या शराफत हुसेन खान, लताफत हुसेन खान, सगळी खूप मोठी रचनाकारांची खूप मोठी परंपरा आहे. माझ्या गुरूंनी जवळपास 300च्या वर बंदिशी रचलेल्या आहेत माझ्या गुरूंनी, पंडित बबनराव हळदणकर. तर हे असं सगळं झिरपत आलेलं आणि तो ब्लेंड जयपूर आग्रा गायकीचा तो माझ्या गुरुजींनी केलेला, जो त्यांनी मला शिकवला. तर आता तुमचा प्रश्न होता जयपूर आणि आग्रा गायकीतला फरक काय आहे. तर जयपूर गायकीमध्ये आकाराला खूप महत्व आहे, कारण मी पण मोगूबाईंना प्रत्यक्ष भेटलेली आहे. आता वेळेअभावी मला तो किस्सा सांगता येणार नाही, पण तो अतिशय हृदय प्रसंग आमच्या आयुष्यातला तो आहे. थोडक्यात सांगा ताई. मोगूबाईंना
आम्ही भेटायला गेलो होतो. हम्म. माझ्या गुरूंनीच नेलं हो. आणि गुरूंनी मला जाताना सांगितलं होतं की त्या तुला गायला सांगतील, हम्म. तर ते गाताना तू जर चुकलीस तर त्या मला रागवतील, अरे पण जर बापरे. तू बरोबर गायलीस तर तुझी पाठ थोपटतील. हा, आणि मग माझ्या गुरूंनी त्यांच्यावरती एक बंदिश केली आहे, ती थोडीशी तुम्हाला म्हणून दाखवते मी. हो हो हा, अगदी. हो. सोहोनी रागातली बंदिश आहे. अच्छा. हा, एक मिनिट. हा, हो हो. गाणं तपस्विनी, गाणं तपस्विनी, जो गान की विद्या देत सबन को, गान की विद्या देत सबन को, गुनी गुनी विद्या दायिनी, गाणं तपस्विनी. क्या बात आहे. अशी बंदिश त्यांनी केली होती. खूप सुंदर. हो. आणि आम्ही गेलो त्यांच्याकडे हम्म. आणि घरनं निघतानाच काका, म्हणजे माझ्या गुरुजींना आम्ही काका म्हणत होतो, हो. तर काका म्हणाले की त्यांना नायकी कन्नडाचा एक अंतरा हवा आहे, त्यांना आठवत नाहीये, तर तो पण मी त्यांना सांगतो. हम्म. म्हणून आम्ही गेलो त्यांच्याकडे. तर माई तेव्हा बेडरिडन होत्या. अरे बापरे. हा. पण काकांना बघून खूप आनंद, कारण ते दरच 8 दिवसाला ते भेटायचे मुंबईत. हो हो हो. आणि मग काकांनी माझी ओळख करून दिली, औपचारिक नमस्कार वगैरे सगळं झालं. हम्म. मग काकांनी नायकी कन्नडाचा विषय काढला की माई मी तुमच्यासाठी तो अंतर आणलाय. अरे थांब 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 थांब, मला आठवतोय, असं म्हणून त्या बेडरिडन झालेल्या बाई उठून बसल्या पलंगावर बापरे बापरे. बघा. टेकून. आणि मग त्यांनी तो सगळा अंतरा म्हणून दाखवला आणि स्वतःची पाठ थोपटून घेतली की मला 60 वर्षांपूर्वी खासाहेबांनी हा अंतरा शिकवला. सांगीतिक ऊर्जा मिळाली त्यांना अगदी. हो हो हो. खरंच आणि खरंच वृद्धिंग प्रसंगी. हो 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 अगदी. आणि मग काका म्हणाले की आता तुम्हाला बंदिश गाऊन दाखवेल सोहनीची. तर मी खाली बसले होते, माई बेडवर होत्या आणि माईंचाच हात मी घट्ट पकडून ठेवला होता घाबरून. आणि मग त्यांनी असं थेट माझ्या डोळ्यात बघितलं, इतकं तेज होतं त्या डोळ्यात. मला म्हणाल्या, गा बाबा, घाबरू नको, गा. तेवढ्या यानेच मला माझी भीती कमी झाली. कमी झाली. हो. आणि मग मी गाणं तपस्विनी सुरू केलं. माझी स्थायी झाल्याबरोबर त्यांनी काकांची पाठ थोपटली. क्या बात आहे. खरंच मग तुमच्यासाठी मला खूप मोठा खूप मोठा खूपच क्षण असेल मोठा. हा. अगदी. आणि एवढंच नाही तर मला त्यांनी निरनिराळ्या प्रकारे आकार लावून दाखवला. ती त्यांची खोली 100 स्क्वेअर फुटाची खोली असेल, ती सगळी सुरांनी भरून गेली. की तुझ्या गळ्यात तान नाही आली तरी चालेल, पण आकार चांगला आकार कर, आले पाहिजे. आवाज निकोप कर. असं करून त्यांनी मला आवाज लावून दाखवला. आणि हे थोडं की काय, त्या प्रत्येक वेळेला माझ्या गुरुजींकडे माझी चौकशी करत राहिल्या त्यानंतर. अच्छा. की अरे बाबा, ती मुलगी नगरहून येते, आम्ही नगरला शिफ्ट झालो होतो तेव्हा हो पुण्याहून, हो. तर तू शिकवतोयस ना तिला नीट, अर्धवट सोडू नको, बहकू देऊ नको, तिला चांगली तालीम दे. क्या बात आहे. सारखंच त्या त्यांना विचारायला लागल्या. मग शेवटी काका म्हणाले की माई मी तुम्हाला वचन देतो की ह्या मुलीला मी चांगली तयार करीन. आणि काकांनी बोलल्याप्रमाणे केलं. जवळपास जे 97 साली जानेवारीमध्ये माझी तालीम सुरू झाली काकांच्याकडे, ती 2016ला काका गेले तोपर्यंत चालू होती. म्हणजे शेवटी तर असं झालं, म्हणजे त्यांनी मला जवळपास 150 राग शिकवले राजनकर काकांनी. आणि एवढंच नाही तर शेवटी तर असं झालं, म्हणजे एक राग 3-4 वेगवेगळ्या वेळांना पण शिकवला जायचा. म्हणजे आज घेतला एक राग तर 2 महिन्यांनी पुन्हा तोच राग घेऊन बसला. प्रत्येक वेळेला त्या रागाचं एक वेगळं रूप डोळ्यासमोर यायचं. आणि नंतर ते म्हणायला लागले की कविता, आता गाणं शिकायला नाही, गाणं वाढवायला येत जा. म्हणजे हे केवढे मोठे शब्द आहेत की इतकी वर्ष गाणं शिकल्यानंतर अजून पुढे, म्हणजे जे म्हणतात ना की नाद सागर जो आहे त्याचा पार लागत नाही, पार न पायो, तसं आहे ते. आणि असं त्यांनी मला तालीम दिली. काय सांगू, माझ्या गुरूंच्या ऋणातनं मी कधीच मुक्त होणार नाही, पण त्यांचं ऋण थोडं थोडं फेडण्याचा हा एक छोटासा मार्ग आहे असं मला वाटतं. की तुम्ही जे माझी मुलाखत घेताय, मी जे बोलतेय, हा आमचा सन्मान आहे ताई. हा आमचा सन्मान आहे खऱ्या अर्थाने. पुढे जाण्यापूर्वी आपण एक छोटासा तुमचा एक इंडोर रागाचा तराणा आहे जो आम्हाला एका कार्यक्रमातून युट्यूबवर मिळाला,
तो आपल्या श्रोत्यांसाठी ऐकवतो. हो, आणि आपण तो पुढे माझ्या जाऊया. गुरुजींनीच बांधलेला आहे बरं का. अच्छा अच्छा. हा. जौनपुरीच्या बंदिशी माझ्या गुरुजींनीच बांधलेला आहे. अच्छा अच्छा. हा. तर आपण तो तराणा ऐकूया आणि मग पुढे नक्की. जाऊया. Thank you.
तर श्रोते हो, अशा पद्धतीने आपण ताईंच्या या सगळ्या कलागुणांचा आस्वाद घेत आहोत आणि त्यांच्याच शब्दांमध्ये या सगळ्या गोष्टी आपल्याला ऐकायला मिळत आहेत. हा खास खूप खूप मोठा दिवस आहे आपल्या सर्वांसाठी. ताई, आता संगीताचा प्रसार करण्यासाठी आधी तुम्ही एकट्या होतात, पण धनंजय सरांची तुम्हाला साथ मिळाली बरोबर. आणि हा प्रवास सपत्नीक सुरू झाला, अगदी असं म्हणूया. अगदी. तर आता सध्या आपण प्रसार आणि प्रचारासाठी दोघ जण काही वेगळं काम करीत आहात संगीत क्षेत्रात? आम्ही वेगळं काम करतो म्हणजे सर्वप्रथम मी हे सांगू इच्छिते की इतकी जी विद्या मला गुरूंनी दिली ती विद्या लोकांसमोर यावी ही माझी अगदी प्रामाणिक इच्छा आहे. बरोबर. आणि त्यामुळे आम्ही ते जसे 2016ला ते गेले त्यानंतर त्यांची जयंती दरवर्षी म्हणजे अगदी कोविड काळात सुद्धा ऑनलाईन आम्ही करतो. तर आणि धनंजयचे गुरुजी जे होते पंडित विनायकराव थोरात, ते पण 2021 साली कोविडनीच गेले. तर त्यांच्या स्मरणार्थ आणि माझ्या गुरूंच्या जयंती निमित्त आम्ही दरवर्षी सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये एक कार्यक्रम इथे पुण्यामध्ये करतो. त्याच्यामध्ये एखाद्या तरुण कलाकाराचं गाणं असतं, माझं गाणं असतं आणि तबला वादन. आणि पंडित विनायकराव थोरात हे नाट्यसंगीतातले होते. जयमालाबाईंना वगैरे साथ संगत करणारे शिलेदार कंपनीमध्ये होते. त्याच्यामुळे नाट्यसंगीत असा एक संपूर्ण 1-2 दिवसाचा तो कार्यक्रमच असतो. तर तो एक आम्ही करतोच. आणि आता गेल्या 2-3 वर्षापासून असंही सुरू केलं की आग्रागायकी म्हणजे नेमकी काय, हळदणकर काकांनी नेमकं काय केलं हे सगळं कळलं पाहिजे. कारण हळदणकर काकांचं एक पुस्तक आहे, जुळू पाहणारे 2 तंबोरे, ज्याच्यात जयपूर आग्रागायकीचा तौलनिक अभ्यास केलाय. आणि त्या पुस्तकाला राज्य पुरस्कार पण मिळालेला आहे शासनाचा. तर म्हणजे काय, जयपूर आग्रागायकी काय आहे किंवा आग्रागायकीची वैशिष्ट्ये काय आहेत हे सगळं लेक्चर डेमॉन्स्ट्रेशन पण आम्ही सुरू केलं की ज्यायोगे याचा प्रचार प्रसार होईल या गायकीचा आणि लोकांना समजेल. कारण लोकांना अनवट रागांचं सुद्धा असंच आहे की जे अनवट राग आहेत ते काय आहेत हे जर समजावून सांगितलं तर लोक त्याचा नक्की आनंद घेऊ शकतात. म्हणजे अनवट राग म्हणजे अरे बापरे असं जे पहिल्यांदा येतं, एखाद्या रागाचं नाव मी सांगितलं, मी आता गारा कानडा गाते, अरे बापरे असं होतं. हे काय तर त्याच्याबद्दल सांगितलं, त्या रागात तो इतका लालित्यपूर्ण आणि सुंदर राग आहे गारा कानडा हा, की तो लोकांना आवडतोच. तर आमचा मनोदय आता असा आहे की आता युट्यूब सारखं माध्यम आहे, तर एक 10-10 मिनिटाची रेकॉर्डिंग आपण थोडी थोडी करावी प्रत्येक वैशिष्ट्य घेऊन आणि त्याची एक सिरीज करावी असं डोक्यात आहे. बघूया कितपत ते साध्य होत आहे. नाही, अगदी होईल आणि कदाचित त्याचे साक्षीदार आम्ही पण असू. आणि आमच्या संगीत दर्शन संगीत सरिताचे जवळपास सगळेच भाग म्हणजे 450 ते 500 भाग आम्ही प्रसारित केले आणि आपली ही मालिका जर आली तर त्याचं सुद्धा आम्ही नक्कीच प्रसारण संगीत दर्शनसाठी करूया. आणि ताई, आता आपण एवढं सगळं कार्य करीत आहात तर या निमित्ताने शासनातर्फे आपला गौरव वगैरे झाला असेल तर त्याबद्दल थोडं सांगा ना. शासनातर्फे असा गौरव नाही झालेला माझा, पण मला पुरस्कार खूप मिळाले. पुण्यातल्या स्वरानंद प्रतिष्ठानचा माणिक वर्मा पुरस्कार मिळाला. तो माझा फार भाग्याचा पुरस्कार असं मला वाटतं, कारण तो मला वीणाताईंच्या हस्ते मिळाला. आणि तसंच इथे एक आगाशे म्हणून गृहस्थ होते, तर त्यांनी माझं गाणं ऐकून त्यांच्या पत्नीच्या स्मृतिप्रित्यर्थ मला पहिला पुरस्कार दिला होता. नंतर भारत गायन समाजाचाही माणिक वर्मा पुरस्कार मला मिळाला. नंतर पंडित पन्नालाल घोष पुरस्कार मला मिळाला. तर हे सगळे जे पुरस्कार असतात ते तुम्हाला पुढे जाण्यासाठी बळ देतात आणि त्याच वेळेला तुमच्यावर जबाबदारीही टाकतात की ह्या स्टेजला हा पुरस्कार मिळालाय, आता ह्याच्या पुढची पायरी आपल्याला गाठायची आहे. ताई, आता एक शेवटचा प्रश्न म्हणूया. भिसे घराण्याची कन्या आणि खरवंडीकर घराण्याची सून असं तुमचे दोघं तुम्हाला भाग्य मिळाले, म्हणजे दोघीकडून तुम्हाला संगीताचा वारसा आहे. पण हा वारसा पुढे चालू राहील याच्यासाठी आपण करीत आहात का? आपली मुलगी, आता मुलीचं नाव सांगितलं आपण, तर आपली पुढची पिढी तर त्यांचं काही ऐकायचं योगदान? ती अतिशय सुंदर गाते. आणि
म्हणजे ती लहानपणापासून गाणं माझं ऐकतच आली आहे, त्याच्यामुळे तिला सगळ्या बंदिशी पाठ आहेत. अगदी फक्त ती इंजिनियर आहे आणि ते सध्या नोकरीचं जे स्वरूप तिचंही लग्न होऊन मला एक छोटी नात आहे. अरे वा आणि ह्या सगळ्या व्यस्त ह्याच्यात तिलाही खूप रियाज करायला वेळ मिळत नाही. पण शनिवार रविवार जेव्हा सुट्टी असते तेव्हा मग ती येऊन बसते, किंवा गाण्याचे कार्यक्रम असतात तेव्हा ती साथीला बसते, आणि असं वाटत नाही की अरे हिला वेळ नाही मिळत आहे, इतकी अगदी सहज अगदी जाऊन जाते. ते नाही जीन्स मध्येच गाणं असल्यामुळे ते बरोबर बरोबर आलंय आहे तिच्यापर्यंत. बरोबर आहे. नाही खरंच छान आहे. आणि आणि नॅचरली बाकी जे कोण शिष्य वर्ग येतील त्यांच्याकडे ही विद्या, म्हणजे तेही वारसाच चालवणार ना. हो म्हणजे हो हो श्रुती ही जरी बायोलॉजिकल वारसा चालवणारी असली तरी बाकीच्याही मुली येतात, त्यांनाही शिकवणं हो हो आणि विद्येचा प्रसार करणं हा माझा मुख्य उद्देश आहे. अगदी अगदी. आणि क्लासच्या माध्यमातून तुमच्याकडे जी विद्यार्थी घडतायत ती सुद्धा वेगळीच नवीनच पिढी आहे. तो हो वारसा बरोबर तसा अखंड चालू असणार आहे. अगदी बरोबर 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 हो अगदीच हो. अगदीच. ताई आपण आम्हाला खूप वेळ आपल्या व्यस्त शेड्यूल मधून वेळ काढलात आणि खूप आम्हाला एक स्वरानंदाने आम्हाला पूर्ण न्हावून निघालो आम्ही अगदी. थँक्यू सो मच. तर खूप खूप आपण म्हणतो की भरून आले मला अगदी की आपला हो हा शब्दामध्ये हो सांगणं हे हो फारच कठीण झालंय. हो. ताई नाही पुन्हा नाही, मला समजू शकतं. आणि मलाही खूप आवडलं तुमच्याशी गप्पा मारायला, तुमच्या सगळ्या परिवाराशी गप्पा मारायला. मला आनंद वाटला की अरे माझं जे काय थोडंसं मी कमावलंय त्याच्याबद्दल मी थोडं बोलू शकले, ह्याचा मला खूप आनंद झाला. आणि मला नक्कीच ह्याच्यावरती पुन्हा बोलायला आवडेल, गाऊन दाखवायला आवडेल. नक्की त्याच्यामुळे नक्की. तुम्ही कशाचंही त्याच्यामध्ये मनात काही किंतु आणून हे नाही करू नाही नका. नाही पण नाही मला अगदी नक्की आवडेल हे सगळं करायला. अगदी. आणि भविष्यामध्ये आपण जी मनोदय व्यक्त केलाय की आपण 10-10 मिनिटाच्या क्लिप्स हो बनवून हो युट्यूबवर अपलोड करणार, तर ते नक्की तुम्ही मनावर घ्या नक्की आणि त्याचा नक्कीच. आमच्या सर्वांना फायदा होईल. नक्कीच आणि आपण असं भेटत राहू मधून एक नक्की नक्की नवीन नवीन नक्की कारणानुसार. अ, नक्कीच. तर ताई पुन्हा एकदा तुमच्या आभार मानणार नाही, ऋणातच आम्ही राहू. हो नाही, मला आभार तुम्ही मानूच नका, कारण तुम्हीच मला संधी दिली हे सगळं बोलायची. मीच तुमचे आभार मानले पाहिजेत. तर ताई आपल्याला पुन्हा एकदा दिवाळीच्या शुभेच्छा आमच्या संपूर्ण दर्शन परिवारातर्फे. तुम्हालाही, तुमच्या दर्शन परिवाराला, तुम्हा सर्वांना ही अगदी दिवाळी अगदी अगदी सुखाची, समाधानाची, आनंदाची आणि गायनाची जाओ. अगदी स्वरमय दिवाळी. स्वरमय दिवाळी हो. हो चालेल चालेल. खूप खूप धन्यवाद ताई. धन्यवाद धन्यवाद. धन्यवाद. ताई, आपण आपल्या मुलाखतीचा शेवट राग तुडीने करूया, जो आपण एका कार्यक्रमात गायला होता. आजा आजा मोरे पिहरवा, आजा आजा मोरे पिहरवा, आजा आजा मोरे पिहरवा, रस पियाने दीजो प्यारा संदेशवा, आजा आजा मोरे पिहरवा, आजा आजा मोरे पिहरवा, रस पियाने दीजो प्यारा संदेशवा, आजा आजा मोरे पिहरवा, आजा आजा मोरे पिहरवा, मोरे पिहरवा, आजा आजा मोरे पिहरवा, आजा मोरे पिहरवा, आजा आजा मोरे पिहरवा, आजा आजा मोरे पिहरवा, आजा मोरे पिहरवा पिहरवा, आजा आजा मोरे पिहरवा, पिहरवा पिहरवा पिहरवा, आजा आजा मोरे पिहरवा, रस पियाने दीजो प्यारा संदेशवा, आजा आजा मोरे पिहरवा. भूल भई मोरी चित न धरो तुम, भूल
काय मित्रांनो, मंत्रमुग्ध झालात ना कविताताईंचं गायन ऐकून? तर असाच हा प्रवास चालू राहणार आहे आणि उद्याही आपण भेटणार आहोत एका नवीन कलाकारासह. पुन्हा एकदा एका नव्या मैफिलीसाठी. आता आपण थांबूया आणि वाट पाहूया उद्याच्या मैफिलीची. मात्र कालसारखा भरघोस प्रतिसाद आपण आजही द्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि आपल्या मित्रमैत्रिणींना, आपल्या परिवारजनांना दर्शन परिवार यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करायला सांगाल. शेअर, लाईक आणि नक्कीच याचा आपण बेल आयकॉनवर क्लिक करून आम्हाला आमचा उत्साह वाढवाल अशी अपेक्षा व्यक्त करतो. पुन्हा एकदा दिवाळीच्या शुभेच्छा देऊन थांबूया. भेटूया उद्या.